शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज नाशिकमध्ये मोर्चा निघतोय आणि या मोर्चाची तयारी पाहण्यासाठी रोहित पवार या ठिकाणी आलेले आहेत। शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत, जे शेतकरी या एकूणच आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। या एकूणच मोर्चाची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। पुढच्या अवघ्या काही मिनिटात या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो पार पडणार आहे। रोहित पवार स्वतः या मोर्चामध्ये जे वाहनं वापरले जाणार आहेत, जी व्यवस्था केली गेली आहे त्या सगळ्याची पाहणी जी आहे ती करतायत। झेंडे व्यवस्थित लावलेत की नाही, जे माईक या ठिकाणी स्पीकर लावलेले आहेत ते व्यवस्थित आहेत की नाही, याची सगळी तयारीची पाहणी जी आहे ती रोहित पवार या ठिकाणी करतात। एकूणच पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळे कुठेतरी पाऊस जर पडला तर नेमकी कशी व्यवस्था करायची, कसं नियोजन करायचं याची पाहणी रोहित पवार करतायत। दादा, पावसाचा अंदाज आहे, आज आपण पाहणी करतायत, कशी नेमकी तयारी आणि काय वातावरण बघायला मिळत आहे? आज नुकसान या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं कशामुळे झालं असेल? एक तर सरकार ज्या पद्धतीने झोपले, नाही तर झोपायचं सोंग घेतलेलं आहे शेतकऱ्याच्या बाबतीत, त्यामुळे तर नुकसान झालंच आहे। पण अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये, मग ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे नुकसान झालेलं आहे। त्यामुळे पाऊस येऊ द्या नाहीतर अजून काय होऊ द्या, काही झालं तरी हा मोर्चा होणार, मोठ्या संख्येने होणार, शेतकऱ्यासाठी होणार। भिजलो तरी चालेल पण शेतकऱ्यासाठी रस्त्यावर येऊन आम्ही लढणार, असं पवार साहेबांनी भूमिका घेतलेली आहे। सगळे नेते या ठिकाणी आहेत, मात्र शेतकऱ्यांची उपस्थिती मोठी दिसते। ही तर फक्त सुरुवात आहे, अजून अर्धा तास तुम्ही थांबा। इथून जो मोर्चा सुरू होईल तो 2-3 किलोमीटर जाईल, पण त्याचा शेवट इथंच असेल। म्हणजे त्याचा अर्थ इथून तर तिथपर्यंत तुम्हाला फक्त लोकच दिसतील। अशा पद्धतीने स्वइच्छेने, स्वखर्चाने इथं शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढायला येत आहेत। पवार साहेब अनेक वर्षानंतर खरं तर सहभागी होण्यासाठी, स्वतः मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। उत्साह त्याचा बघायला मिळतो, लोकांकडनं उत्साह आहे आणि लोकांची इच्छा होते की या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं असेल तर फक्त वादावादी, समाजावादी वाद निर्माण करणं, धर्मामध्ये वाद निर्माण करणं, याच्यामध्येच हे सरकार गुंतलेलं आहे। ज्याच्यामुळे शेतकरी आज जगतो, नाही तर जगू शकतो, युवा जगतो, नाही तर महिलांचे प्रश्न, याच्यावर आज कुणीच बोलत नाही। आता पवार साहेब बोलायला अनेक वर्षांपासून प्रयत्न करतच आहेत, पण आता रस्त्यावर पवार साहेब आपल्यासाठी उतरत आहेत। ही भावना बघितल्यानंतर लोक पाठिंबा देण्यासाठी स्वतःहून इथं मोठ्या संख्येने आलेले आहेत। महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी म्हणजे अतिरिक्त राज्यपाल पदाचा कारभार जो आहे तो आचार्य देवव्रत यांचा शपथविधी आहे। दादांनी मात्र त्या ठिकाणी जाण्यास टाळलेलं आहे। नाही, त्यांच्याबद्दल मला खूप माहिती असं नाही, जो कोणी राज्यपाल महोदय तिथं होणार आहेत त्या बाबतीत मला बघावं लागेल। आणि दादा का नाही गेले हे खरं तर दादांनाच विचारलं पाहिजे। आपण बघतोय की या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। राष्ट्रवादीचे सगळेच नेते जे आहेत, प्रमुख नेते, ते या ठिकाणी या मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, यांच्यासोबत स्वतः शरद पवार देखील या मोर्चात सहभागी होतील आणि त्यामुळे या मोर्चाकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।